योगपट्टीला अशा प्रकारे शेप दिलेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं बघा, कटोरीचा माप टाकायचा। आता कटोरीचा माप किती इथे किती घेतलेला आहे की 5.25 इंच मी घेतलेला आहे। तर वरती पण मी 5.25 इंचावर मार्क केली। त्याच्यानंतर मी 2.5 इंचावर सरळ अशी रेष मारली। त्याच्यानंतर बघा मी 1.25 इंचावर मार्क केली आणि आर्महोलकडनं 2.5 इंचावर मार्क केली। त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी इथे त्याला शेप देऊन घेतलेला आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही कटोरी म्हणजे परफेक्ट असा मार्क, आणि ही कटोरी मी बघा एका पेपरवर घेतलेली आहे आणि ॲज इट इज त्याला मी मार्क करून घेत आहे। तर व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून इथे कटोरी ठेवून द्यायची। बघा अशा प्रकारे मी इथे कटोरी ठेवलेली आहे आणि जशी आहे तशी मी इथे त्याला म्हणजे मार्क करून घेत आहे। बघा अशा प्रकारे। तर ही कटोरी जी पहिली होती ती आपल्याला टाकून द्यायची आहे, कारण की त्याचा आता आपल्याला काही उपयोग नाही। आता इथे बघा कटोरी आपल्याला वाढवायची आहे। बघा 1.25 इंच मी इथे कटोरी वाढवली आणि इकडनं सुद्धा मी 1.25 इंच वाढवलेली आहे। त्याच्यानंतर बघा वरती जेवढं आलेलं आहे तेवढंच खाली घ्यायचं, म्हणजे इक्वल ती रेष येऊन जाते। त्यानंतर बघा अशा प्रकारे थोडंसं पॉईंट वाढवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर असे त्याला सरळ रेष मी इकडनं मारून घेतली हुकच्या साईडनं। आणि इथे आता बघा का हा आता एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी कट करून पहिला घेते, नंतर दाखवते तुम्हाला। का ही बघा ही जी रेष आहे ना, म्हणजे ही जी कटोरी आहे ना, ती बरोबर कधी पण तुम्ही कुठल्याही साईजचा काढत असतील ना तर तिथे तो चौथा भाग छातीचा आलाच पाहिजे। त्याचा मी मधोमध सेंटर घेतला, वरती 1.5 इंच खाली 1.5 इंच अशा प्रकारे 3 इंचाची सरळ रेष मारून घेतली। आता इथे बघा कटोरीला शेप द्यायला येत नाही, तर मी 2 इंचावर वरती आली, त्याच्यानंतर 1.25 इंचावर मार्क केली, पुन्हा 1 इंचावर, नंतर अर्धा इंचावर, नंतर पाव इंचावर अशा प्रकारे टप्प्याने तुम्हाला मार्क करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला शेप देऊन घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही टप्प्याने त्याला मार्क करून शेप देऊन घेतला तर तुमची कटोरी खूप सुंदर येईल। वाकडी तिकडी त्याचं म्हणजे शेप येणार नाही, छान असा त्याचा शेप येईल। तर त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्ही कट करून पेपर घेत आहे। तर आता कट करताना काय करायचं, व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं, जसं आहे मार्क केलेलं तसं इथे कट करून घ्यायचं आहे। म्हणजे त्यानंतर बघा इथे मी कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर काय करायचं, त्याचा मधोमध हा सेंटर काढायचा आणि बघा अशा प्रकारे सेंटर काढायचा आणि त्याच्यानंतर इकडे जर एक्स्ट्राचा थोडासा येत असेल पेपर तर तो कट करून घ्यायचा। आता तुम्ही इथे 1.25-1.5 इंचावर तुम्ही मार्क करू शकतात आणि त्याची उंची 2.5 इंच इथे मी घेतलेली आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे टक्स मारून म्हणजे घेतलेला आहे आणि बघा आपली कटोरी खूप सुंदर इथे आलेली आहे। तर जर तुम्ही अशा प्रकारे कटोरी